झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत। पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये ऋग्वेद देशमुख यांनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आपण घेऊयात सर। बजाज इलेक्ट्रिकलमध्ये काही खराबी नाहीये। जेव्हा तुम्ही बघितलं कॉमन बेल्टचे जे गेम्स होते त्याच्यामध्ये कंप्लीट लाइटिंगचे जे कॉन्ट्रॅक्ट्स होते त्याच्यामध्ये यांना चांगला हे मिळाला, ठीक आहे, पण नथिंग व्हेरी स्टर्लिंग अबाउट इट। अगर याच्यामधून निघून गेला तर जास्त चांगला आहे। दुसरी जी कंपनी त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये तर बिलकुल लकीर मारायची। आणि वाडीलालमध्ये जसं ते आईस्क्रीम बनवतात फार डिफिकल्ट आहे। यू हॅव टू कम्पीट विथ अ वेल एस्टॅब्लिश ब्रँड लाईक अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया। तर वाडीलालमध्ये पण तुम्ही काय आपला निवेश ठेवू नाही शकत, त्याच्यामधून पण एक्झिट करा। तिन्ही स्टॉक्समधून मी हे म्हणेल एक्झिट करा। निश्चित। ओके सर, पुढचा प्रश्न येतोय नवी मुंबईहून बालाजी थोरबोले बोलतायत, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात। थोरबोले साहेब थेट प्रश्न विचारू शकता सरांना। नमस्कार साहेब। नमस्कार। मी बालाजी थोरबोले बोलतोय। हो। मी ज्यावेळेस शेअर मार्केट ज्यावेळेस 20,000च्या दरम्यान झालेलं होतं त्यावेळेस मी 9 ते 9.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली। बर। तर त्यावेळेस मी इस्टार स्टील, GMR इन्फ्रा, युनिटेक, त्यानंतर कोलते पाटील, RNRL, इस्पात असे बरेच काही स्टॉक घेतला होता, परंतु इस्टार स्टील आहे ना ते वाटतं डीमर्ज काय असं झाला, तर त्याच्याबद्दल काय फ्युचर असं आहे बालाजी भाऊ, तुम्ही 20,000च्या सेन्सेक्समध्ये जेव्हा घेतला, अगर तुम्ही 2008ची गोष्ट सांगताय, GMR, युनिटेक, कोलटे पाटील, आता तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कन्स्ट्रक्शनच्याच कंपनीमध्ये तुम्ही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही 3 शेअर्स घेतले, म्हणजे खिचडी बनवली तुम्ही। त्याच्यानंतर तुम्ही RNRL घेतली, कंपनी संपून गेली, काही त्याचा काही रेलेव्हन्स नाही राहिला, इस्पात इंडस्ट्रीज मर्ज झाली। मग आता याच्यामध्ये हे आहे की जेव्हा तुम्ही कोणते शेअर्स घेतात, सेक्टर वाईज त्याची इन्व्हेस्टमेंट पाहिजे, पर्सेंटेज असतं काहीतरी, तर इथे थोडंसं आपल्याला शिकायला पाहिजे की याच्यामध्ये चांगल्या ॲडवायझरी सर्व्हिसेस कोणाची तरी घ्यायची, ज्याच्यामध्ये अजून बघतो मार्केट फार इमॅच्युअर्ड आहे, अजून मॅच्युअर्ड स्टेजमध्ये आलेलं नाही आहे। लोक काय म्हणतात, फक्त यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं, XYZनी सांगितलं म्हणून मी शेअर्स घेतले, पण प्रोफेशनल सर्व्हिसेस घ्यायला पाहिजे। निश्चित प्रोफेशनल सर्व्हिसेस घेतल्या पाहिजे, त्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करू नका, हा सरांचा सल्ला खूप मोलाचा आहे आणि तो सगळ्या इन्व्हेस्टर्सनी लक्षात ठेवला पाहिजे। JP चोपडे बोलतायत सांगलीहून, त्यांचा प्रश्न घेऊया। चोपडे साहेब नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता सरांना। हॅलो। हो बोला। नमस्कार चांदे साहेब। नमस्कार। मी सांगलीहून बोलतोय। हो। तर माझ्याकडे 1100 अशोक लेलँड आहेत। ओके। तर मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे करू, मग माझे जवळजवळ 2700 रुपये ऍव्हरेज पडतंय, तर काय करावं पुढं? 1100 शेअर तुमच्याकडे अशोक लेलँडचे 2700 ॲव्हरेज। चोपडे साहेब बिलकुल घाबरायचं नाही। जसं मी सांगितलं, कमर्शियल व्हेकल्समध्ये सर्वात उत्तम कंपनी अशोक लेलँड, नंबर 2, नंबर 1 टाटा मोटर्स, नंबर 1 कंपनी हिरो, बजाज ऑटो टू व्हीलरमध्ये, क्योंकि त्याच्यामध्ये फास्टेस्ट ग्रोथ असते टू व्हीलरमध्ये, तर नंबर 1 कंपनी ऑटो सेक्टरमध्ये बजाज ऑटो, नंबर 2 हिरो होंडा, क्योंकि नंबर 2 प्लेयर विल ऑलवेज बी एस्पायर टू बिकम नंबर 1, म्हणून आय एम सेइंग नंबर 1 इज बजाज ऑटो। मग येतो कमर्शियल व्हेकल्स, आणि मग लास्ट खाली दादा नंबर येतो जी तुम्ही गाडी चालवता, मारुती सुझुकी, तिसऱ्या नंबरवर येते। म्हणजे सेक्टर वाईज पहिले टू व्हीलर, मग कमर्शियल व्हेकल्स, ट्रक्स अँड बसेस, मग खाली तुमची गाडी येते। निश्चित म्हणजे घाबरायचं नाही चोपडे साहेब, तुम्ही घाबरू नका। तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे निश्चित ज्या सेक्टरमध्ये तुम्ही केल्या आहेत ते सेक्टर सुरक्षित आहेत सर सांगतात। 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे। तुमच्या शंका आणि प्रश्न असतील तर फोन उचला आणि थेट विचारा। राजेश तांब्यांना एक ब्रेक घेतोय, लगेचच परतूयात। पाहत राहा पासवर्ड श्रीमंतीचा। झी 24 तास एक पाऊल पुढे।